चला, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या कैलास सर मॅथ्स अकॅडमीमध्ये. चला विद्यार्थी मित्रांनो, बघा इयत्ता दुसरीच्या बाल मित्रांनो, बघा आपला इंग्लिशचा पेपर हा उद्याकडे तुमचा पायाभूत चाचणीचा पेपर कसा असणार आहे, पूर्ण IMP क्वेश्चन्स आहेत बघा मित्रांनो या व्हिडिओमध्ये घेऊन आलो. लक्षात घ्या, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचे. सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांना रिक्वेस्ट आहे, वही काढा, जे सांगते ते नोट करून घ्या. जे क्वेश्चन तुम्हाला मी IMP क्वेश्चन देणार त्याची चांगल्या प्रकारे मुलांकडून प्रॅक्टिस करून घ्या. त्याच्याकडून जे काही क्वेश्चन आन्सर काय असतील ते सगळे लर्न करून घ्या. 100% तुम्हाला फायदा होणार आहे. ओके, तर चला मित्रांनो आपण बघतोय आता सेकंड स्टँडर्डचा म्हणजे इयत्ता दुसरीचा बघा मित्रांनो इंग्लिश या विषयाचा आपला पायाभूत चाचणीचा पेपर कसा असणार आहे पूर्ण डिटेलमध्ये आपण बघणार आहे. ओके, तर चला सगळ्यात पहिले बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आता ओरलचा पेपर बघा कसा असतो. बघा ओरलला सगळ्यात पहिले तुम्हाला विचारणार का तुम्हाला काय शब्द ते ऐकवतील किंवा काय शब्द तुम्हाला बोलून दाखवतील ते तुम्ही नीट ऐकायचे आणि त्याच्याच तुम्हाला स्पेलिंग लिहायचे. म्हणजे थोडक्यात काय करते शिक्षक किंवा तुम्हाला असं सांगतील का बा या शब्दाची स्पेलिंग लिहितो, ठीक आहे ना. मग तुम्हाला सांगतील स्कूलची स्पेलिंग लिहा, टीचर लिहा, जसं की फन असेल, नंतर सॉन्ग असेल, पेन असेल, पॅन असेल, टंग असेल, हॅपी असेल, सॅड असेल, बुक असेल, ग्राउंड असेल, साऊंड असेल, नोटबुक असेल, मदर फादर वगैरे काय असेल, ग्रँडफादर, या तुम्हाला अशा वेगवेगळ्या स्पेलिंग देऊ शकतात. त्यामुळे मित्रांनो सगळ्या स्पेलिंगचा काय करा, चांगल्या प्रकारे पाठांतर करा, त्यांच्या स्पेलिंग लक्षात ठेवा. सर काय बोलतात, मॅडम काय बोलतात त्याच्याकडे लक्ष द्या आणि त्याची स्पेलिंग व्यवस्थित लिहा, ठीक आहे ना. कोणतेही शब्द तुम्हाला विचारले जाऊ शकतात, पण लक्षात घ्या फॉर्मॅट पॅटर्न हाच तुम्हाला असणार आहे. पुढे बघा मित्रांनो, मेक अ वर्ड चेन. तुम्हाला काय करायचं आता वर्ड चेन याच्यामध्ये तयार करायचे. वर्ड चेन कशा प्रकारे तयार करणार बघा मित्रांनो, का तुम्हाला याच्यामध्ये सिम्पली बघा मित्रांनो, काही तुम्हाला असा बॉक्स एखादा येऊ शकतो किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला काही अक्षर येऊ शकतात बरोबर. जसं की फॉर एक्झाम्पल बघा तुम्हाला दिलंय ABCD म्हणजे A to Z पर्यंत. ABCD मध्ये तुम्हाला कोणतेही तुम्हाला लक्षात घ्या अल्फाबेट्स दिले जाऊ शकतात आणि त्याला तुम्हाला जॉईन करून एखादा स्पेसिफिक तुम्हाला मिनिंगफुल वर्ड तयार करायचं बरोबर आहे. फॉर एक्झाम्पल बघा स्टॉप होईल, टेबल होईल, बॅग होईल, डॉग होईल, अशा प्रकारे तुम्हाला ते एक्झाम्पल दिले असतील, त्यातून तुम्हाला काय करायचे वर्ड तयार करायचे बरोबर आहे. म्हणजे लक्षात घ्या नीट, फक्त काय बघा मित्रांनो तुम्हाला याच्यामध्ये बघा नीट सांगतो बघा काय. तर समजा असा एखादा बॉक्स आहे आपल्याकडे, ठीक आहे ना, ठीक आहे. अशामध्ये तुम्हाला काहीतरी वर्ड दिलं, समजा इकडं S दिलाय, इकडं T दिलाय, इकडं G दिलाय, इकडं A दिलाय, इकडं O दिलाय, इकडं P दिलाय, ठीक आहे ना. तर हे सगळे एकमेकांना जॉईन करायचे आणि जॉईन करून कुठला मिनिंगफुल वर्ड होतो ते बघायचे. तुम्हाला असं 4-5 वर्ड तुम्हाला तयार करायचे असतात, ठीक आहे. प्रॅक्टिस करा. पुढे बघा आयडेंटिफाय द शेप. लक्षात घ्या पालकांना रिक्वेस्ट आहे का तुम्ही त्याला स्वतः 4-5 असे अल्फाबेट द्या किंवा 7-8 द्या आणि त्यातून त्याच्या मनाने 4-5 वर्ड तयार करा, त्याला सांगा आणि ते चेक करा त्याच्या स्पेलिंग बरोबर लिहिलंय का नाही किंवा ते मिनिंगफुल आलंय का नाही. पुढे बघा आयडेंटिफाय द शेप. हा क्वेश्चन तुम्हाला जरी मॅथचा असला ना तरी हा बऱ्याचदा इंग्लिशला विचारला जाऊ शकतो बघा मित्रांनो, कारण पॉसिबिलिटी आहेच आहे का तुम्हाला अशा गोष्टी विचारल्या जाऊ शकतात. आता सेकंड स्टँडर्ड म्हटलं तर काही मोठा लय हा 10वी सारखा पायथागोरस वगैरे असं काही नाही बरोबर आहे. बघा मग आयडेंटिफाय द शेप म्हणजे काय, तुम्हाला का समजा अशा प्रकारचा ट्रायंगल दिलाय तर या शेपला काय बोलतात, हा ट्रायंगल झाला. समजा रेक्टँगल दिला तुम्हाला अशा प्रकारे त्याला रेक्टँगल म्हणतात बरोबर आहे. सर्कल गोल असतो त्याला सर्कल म्हणतात आपल्याला माहिती आहे. स्क्वेअर दिला असेल हा स्क्वेअर दिलाय, मग याचे तुम्हाला फक्त काय करायचे नावं द्यायचे, ठीक आहे ना. नीट प्रॅक्टिस करा. पुढे बघा ऑब्झर्व द फॉलोइंग पिक्चर, राईट अबाउट द ऍक्टिव्हिटी शो इन दिस पिक्चर. काय तर तुम्हाला दिलेलं जे पिक्चर असणार आहे त्याला ऑब्झर्वेशन करायचं आणि तुम्हाला नक्की त्या पिक्चरमध्ये काय करताना दिसतोय. तो मुलगा असेल, मुलगी असेल, माणसं असेल किंवा XYZ कोणी असेल, तो काय करतोय बघा. आता आपल्याला दिसतोय ना हा मुलगा काय करतोय, दात घासतोय बरोबर आहे. अ बॉय इज अ ब्रशिंग हिज टीथ बरोबर आहे. तो काय करतोय का त्याचे दात हे घासत आहे बरोबर आहे. पुढे बघा दिले या एक मुलगा आणि मुलगी दिसते, दोन्ही काय करताय बघा का पुस्तकं वाचताय. म्हणजे काय 2 चिल्ड्रन आर रीडिंग अ बुक टुगेदर बरोबर आहे. 1 बॉय ऑर गर्ल आर द रीडिंग अ बुक टुगेदर असं लिहिलं तरी चालेल. बॉय अँड गर्ल आर रीडिंग बुक टुगेदर लिहिलं तरी चालेल किंवा 2 चिल्ड्रन आर रीडिंग अ बुक टुगेदर असं लिहिलं तरी चालतं. प्रॅक्टिस करा, तुम्हाला असे चित्र वेगवेगळे विचारले जाऊ शकतात. पुढे बघा चित्र दिले बघा दिसते आपल्याला याच्यामध्ये बघा काय दिसते आपल्याला, फुगेवाला काय करतोय की या लहान मुलाला फुगा विकते बरोबर आहे. अ बलून सेलर इज गिव्हिंग अ बलून टू द यंग बॉय. काय करतोय हा एकदम लहान मुलाला जो यंग बॉय आहे त्याला काय करतोय का फुगेवाला त्याला फुगा देतोय. ओके चलो पुढे बघा मित्रांनो, पुढं काय दिसेल नोटीस दिले काहीतरी शाळेच्या याच्यावरती आणि ती मुलगी नोटीस वाचते काय का स्टुडंट्स इज रीडिंग अ बुक, ठीक आहे ना. स्टुडंट्स इज अ रीडिंग अ बुक नाही येणार इथं नोटीस घ्या, काय रीडिंग अ नोटीस तुम्ही असं अशा प्रकारे म्हणू शकतात. ओके चला आता अशा प्रकारे तुम्हाला सेंटेन्स करायचे. जे काही तुम्हाला दिलेलं असणारे पिक्चर वगैरे काही चित्र असणार त्याला नीट ऑब्झर्वेशन करा आणि चांगल्या प्रकारे लिहा. पुढे बघा मित्रांनो रायमिंग वर्ड बऱ्याचदा तुम्हाला विचारले जाऊ शकतात, कारण तुम्हाला जी एखादी पोएम जर दिली असेल त्या पोएममधले रायमिंग वर्ड तुम्हाला शोधायचे असतील किंवा त्याच्यामधलं तुम्हाला काय करायचे ऑड मॅन आउट म्हणजे त्याच्यातला वेगळा काढायचे. आता फॉर एक्झाम्पल बघा मित्रांनो क्राय दिलाय, क्राय माय ट्राय बघा क्राय माय
ट्राय आणि सिली, तर याचा जो उच्चार आहे, सगळ्यांचा जो अल्फाबेटचा उच्चार आहे, क्राय, माय, ट्राय, सगळ्यांचा उच्चार हा वा येतोय, बरोबर ना, क्राय, बरोबर ना. तर पण सिलीचा हा उच्चार येत नाही, म्हणजे याच्यात सिली हा वेगळा असणार आहे. यू डू नो टू, यू डू टू, या तीनहीचा काय करतं, याचा व्हॉइस हा लास्टला एंडिंगला मॅच होतं. लक्षात घ्या, फक्त तुम्हाला लास्टला व्हॉइस मॅच करायचं बघा मित्रांनो. आणि नोचा वेगळा येतो, म्हणजे काय याच्यात ऑड असणार आहे, नो असणार आहे. पुढे बघा मित्रांनो, दिले तुम्हाला हा मुलगा काय करतोय बघा, तुम्हाला काय हा मुलगा काय करतोय याचा आन्सर तुम्हाला लिहायचं, बरोबर. तो कुत्र्याला काय करतोय, का आंघोळ घालतोय, बरोबर आहे. पुढे बघा मित्रांनो, तुम्हाला अजूनही अशा प्रकारे एखादं क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतात का, एखादं तुम्हाला पिक्चर दिलेत असतील का, जसं फॉर एक्झाम्पल बघा, एलिफंट असेल, जिराफ असेल, मँगो असेल, ॲपल असेल, बनाना असेल, ठीक आहे ना. असे खूप सारे चित्र तुम्हाला दिले असेल आणि त्याच्यापासून तुम्हाला काय करायचं, फिल इन द ब्लँक्स कंप्लीट करायचे. फॉर एक्झाम्पल बघा, द मँगो इज ज्युसी, काय, द मँगो इज ज्युसी, बरोबर आहे. त्याच्यानंतर काय, द ॲपल इज ज्युसी, द बनाना इज ज्युसी, वॉटरमेलॉन इज ज्युसी, अशा प्रकारे तुम्हाला फळांची नावं बदलून तुम्हाला विचारलं जाऊ शकतात. पण बघा, एलिफंट इज अ टॉल ॲनिमल, एलिफंट इज अ टॉल ॲनिमल, बरोबर आहे. एलिफंट हा उंच ॲनिमल आहे, किंवा जिराफ असू शकतो, जिराफ इज अ टॉल ॲनिमल. अशा प्रकारे तुम्हाला एक्सचेंज काय क्वेश्चन हे तुम्हाला एक्सचेंज करून विचारले जाऊ शकतात, ठीक आहे ना. हॉर्स वगैरे असेल, हॉर्स इज अ टॉल ॲनिमल, अशा प्रकारे तुम्हाला दिले जाऊ शकतात, ठीक आहे ना. त्याच्यानंतर एलिफंट, समजा आता टॉल दिले, तर टॉलच्या जागी तुम्हाला काय येऊ शकतो, शॉर्ट पण येऊ शकतो, बरोबर आहे. कॅट इज अ शॉर्ट ॲनिमल, अशा प्रकारे देखील क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. पुढे बघा मित्रांनो, रीड द गिवन पॅसेज, तुम्हाला दिलेला काय करायचा, हा पॅसेज तुम्हाला वाचायचे. काय दिले बघा, इरा लव टू टॉक, शी वॉज ऑलवेज टेलिंग हर फ्रेंड अबाउट व्हॉट शी had to do, come to school every day, but you come to the school in an auto rickshaw with your friend, said Neha, ठीक है ना. That's right, said Ira, I come to my granny's place and from there I come in an auto rickshaw, but my home is far away from my granny's place. Do you know how I travel every day from my home, ठीक आहे ना. अशा प्रकारे दिलेला तुम्हाला काय पॅसेज आहे. तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट आहे का चांगल्या प्रकारे तुम्ही पॅसेज वाचून घ्या, व्हिडिओ पॉज करा, रीड वाचून घ्या. तुम्हाला वाचनाची प्रॅक्टिस नसेल तर वाचन करून घ्या, पालकांना रिक्वेस्ट आहे बघा, ठीक आहे ना. पुढे बघा मित्रांनो, नाव द आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन, बघा आता याच्यातले क्वेश्चन तुम्हाला दिले, त्याचे आन्सर तुम्हाला शोधायचे बघा. सर्कल द करेक्ट आन्सर, ठीक आहे. बघा पहिला दिलं, व्हॉट डीड इरा लव, काय, व्हॉट डीड इरा लव. आता याच्यामध्ये जर बघितलं बघा, इरा लव टू टॉक, बरोबर. स्टार्टिंगला दिले पहिल्या सेंटेन्समध्ये, मग आपल्याला आन्सर काय भेटणार आहे, ऑप्शन नंबर बी भेटणार आहे. पुढे बघा दिले, इरा यूज टू कम टू डॅश डॅश सर्कल द करेक्ट आन्सर. मग इरा काय यूज करते का तिला येण्यासाठी, बघा बट यू कम टू स्कूल इन ॲन ऑटो रिक्षा, कशामध्ये ती, ऑटो रिक्षामध्ये ती येत असते, बरोबर आहे. म्हणजे तुमचा ऑप्शन नंबर ए काय असणार, हे ॲक्युरेटली असणार. त्याला राऊंड करा, टिक कराल तर टिक करा, राऊंड कराल तर राऊंड करा, काय प्रॉब्लेम नाही. पुढे बघा दिले, डू यू बिलीव्ह दॅट इराज होम वॉज फार अवे, येस ऑर नो. तुम्ही टाकायचं येस, ठीक आहे ना. का तुम्हाला वाटतं तिचं घर हे जास्त लांब आहे, पॅरेग्राफ वाचल्यानंतर आपल्याला कळतंय, ठीक आहे ना. आपल्या मनावर टाकायचं हो किंवा नाही, काय अडचण नाही. बघा दिसतंय का, बघा इज अ व्हेरी फार अवे दिलं नाही तर ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. चला पुढे बघा मित्रांनो, आता यामध्ये बघा पुढचा क्वेश्चन तुम्हाला काय विचारला जाऊ शकतो, ॲक्शन वर्ड. बघा तुम्हाला काय ॲक्शन वर्ड असतील, म्हणजे काय तुम्हाला दिलेले चित्र असतील किंवा जे पिक्चर म्हणतो आपण, त्याच्यामध्ये तुम्हाला ऑब्झर्वेशन करायचे आणि त्याच्यावरून तुम्हाला काय करायचं का, दिलेलं जे काय आन्सर वगैरे असतील, एखादं फिलिंग द ब्लँक्स असतील ते तुम्हाला कंप्लीट करायचे, किंवा तुम्हाला जे टीचर वगैरे तुमचे असतील ते तुम्हाला सांगतील का बाबा हे अशा प्रकारचे ॲक्शन करायचे. फॉर एक्झाम्पल बघा, सेटिंग दिलं असेल, म्हणजे का दोन कोणीतरी खाली बसलेले असेल, जम्पिंग असेल, कोणीतरी उड्या मारते, रायडिंग करते, नंतर फ्लाइंग पक्षी उडताय, स्किपिंग वगैरे असेल, हे सगळे काम करा. याच्या सेंटेन्सच्या स्पेलिंग लर्न करून ठेवा, बरोबर आहे. सेटिंग वगैरे काय असेल, जम्पिंग वगैरे करत असतात, ठीक आहे ना. म्हणजे ॲक्शन वर्ड एक तर तुम्हाला ॲक्शन करायचे, किंवा तुम्हाला पेपरमध्ये डायरेक्टली फिल इन द ब्लँक्स भरताना काय करा, तुम्हाला ॲक्शन कोणती ॲक्शन केली या ॲक्शनपैकी तुम्हाला दाखवायचे, किंवा याच्यापैकी अजूनही तुम्हाला दुसरा येऊ शकतात. पुढे बघा, रिप्लेस द अंडरलाइन वर्ड विथ द वर्ड गिवन इन द ब्रॅकेट, रीराईट द सेंटेन्स करेक्टली. बघा दिसतं, ठीक आहे. बघा ब्रॅकेटमध्ये दिले, जे काय करायचं तुम्हाला ते चेंजेस करायचे. पहिला दिले बघा, आय हॅव अ पेन. बघा काय सांगितलं, आय हॅव अ पेन. मग तुम्हाला एच्या जागी काय घ्यायचं, 5 घ्यायचे. एच्या जागी काय तुम्हाला 5 घ्यायचं आहे. मग काय येणार, आय हॅव, ए खोडायचा म्हणजे ए काढायचा आणि तिथं 5 टाकायचा, आय हॅव अ 5 पेन. पुढे बघा दिलंय, मीना हॅज अ रेड रोज. काय, मीना हॅज अ रोड रेस दिलाय. मीनाच्या जागी काय घ्यायचा, आय घ्यायचा. मग काय येणार, आय हॅज अ रोड रेस, ठीक आहे ना. आय हॅज किंवा आय हॅव अ रोड रेस. तुम्हाला आता फक्त एवढंच चेंज करायचं, ग्रामरचं जास्त भाग बघायची गरज नाही. त्याच्यामुळे फक्त मीनाच्या जागी काय घ्यायचा, आय घ्यायचा, आय हॅज अ रेड रोज, ठीक आहे. पुढे बघा दिले, फ्रेम अ सेंटेन्स युझिंग द वर्ड फ्रेंड. काय, फ्रेम अ सेंटेन्स युझिंग द वर्ड फ्रेंड. बघा काय का तुम्हाला अशा प्रकारचे एखादा सेंटेन्स तयार करायचे, म्हणजे वाक्य तयार करायचे. त्या वाक्यामध्ये तुमचं फ्रेंड हे
नाव आलं पाहिजे. ठीक आहे ना. मग काय म्हणू शकता, माय बेस्ट फ्रेंड इज अ डॅश डॅश, मोहन अमोल कोण असेल नसेल, किशोर बिशोर काय असेल, राजू बिजू तुम्ही टाकून द्या, काय अडचण नाही. बरोबर आहे. ठीक आहे ना. किंवा ही इज अ माय बेस्ट फ्रेंड, राहुल इज अ माय बेस्ट फ्रेंड, अशा प्रकारे तुमचं काय सेंटेन्स असेल तुम्ही काय करू शकतात, एक सेंटेन्स तयार करू शकतात. पुढे बघा दिले, टीचर इज टीचिंग इन दिस क्लास, राईट एनी 2 क्वेश्चन्स दॅट यू वुड लाईक टू आस्क हिम अबाउट हिज वर्क. काय का तुम्ही त्यांना क्वेश्चन विचारू शकता. तुम्हाला काहीतरी क्वेश्चन त्यांना विचारायचे, 2 क्वेश्चन कुठलेही विचारू शकता तुम्ही. काय विचारणार शिक्षक शिकवत असताना, सर एखादा टॉपिक असेल तर समजा तुम्हाला समजला नाही, सर प्लीज रिपीट दिस. बरोबर, अशा प्रकारे तुम्ही विचारू शकतात. किंवा अजून काय विचारू शकतात की सर तुम्हाला स्टार्टिंगला म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये कोणी हे टीचिंग शिकवलं किंवा तुम्हाला इंटरेस्ट कसा आला. ठीक आहे ना. किंवा तुम्हाला गायडन्स कोणी केलं, हू गायडेड इन युअर पास्ट. ठीक आहे ना. तुम्हाला भूतकाळामध्ये तुम्हाला गायडन्स कोणी केलं, अशा प्रकारे म्हणू शकतात. किंवा हाऊ विल बी इंटरेस्ट इन दिस फील्ड. ठीक आहे ना. हाऊ विल बी कम इन दिस फील्ड. अशा प्रकारे तुम्ही काय 2-3 क्वेश्चन विचारू शकतात. ओके. व्हॉट डू यू लाईक वगैरे इन दिस टीचिंग. ठीक आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, हा क्वेश्चन पेपर तुम्हाला दिला आहे, प्रॅक्टिसला घ्या. याची चांगली प्रकारे प्रॅक्टिस करा. पालकांना रिक्वेस्ट आहे, मुलांना रिक्वेस्ट आहे का सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा. हे जे काही तुम्हाला क्वेश्चन वगैरे सगळे मी सांगितले याचा चांगल्या प्रकारे सराव करा. तुम्हाला 100% याचा फायदा होणार आहे. ओके ना. चांगल्या प्रकारे नक्कीच तुम्हाला 100% फायदा होईल. बघा मित्रांनो, फक्त जे सांगितले ते थोडक्यात करा. लक्षात घ्या, लहान मुलं आहात तुम्ही, त्याच्यामुळे प्रॅक्टिस करा, फास्ट प्रॅक्टिस करा आणि तुम्हाला चांगल्या प्रकारे नक्कीच फायदा होणार आहे. ओके. चला भेटूया आता मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लक्षात घ्या, सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कोण काय बोलतं याच्याकडे फोकस करू नका. आपलं काम चालू असणार आहे. लवकरच तुम्हाला फाउंडेशन बॅचमध्ये देखील ॲड केलं जाईल. ओके. चला भेटूया आता विद्यार्थी मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना पेपरसाठी शुभेच्छा आणि जय महाराष्ट्र.